नमस्कार, मी सविता पाटील. महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बनवणार आहे मी लसूण मिरचीचा उडीद पापड बनवणार आहे. तर इथं मी अर्धा किलो डाळ दळून आणलेली आहे. तर आपल्याला आज मी अर्धा किलो डाळीचं लसूण मिरचीचा पापड कसा बनवायचा ते तुम्हाला सांगणार आहे मी. तर आता मी थोडंसं पीठ काढून घेते, कारण आपल्याला पीठ हे लाटताना लागणार आहे आणि याच्यामध्ये मी मिरचीचा वापर करणार आहे. तर इथं बघा 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि 9-10 पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या आणि ते असं मिक्सरमध्ये जाडसर मी असं दळून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसारच मिरचीचा वापर करा. आता याच्यामध्ये आपण घरगुती मसाला नाही वापरणार आहे, तर याच्यामध्ये मी रामबंधू नागली पापड मसाला घेतलेला आहे आणि मी अर्धी पुडी वापरलेली याच्यामध्ये. तर आपल्याला याच्यात अर्धी पुडीचाच वापर करायचा, याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही. आता मसाला मी याच्यात ॲड केलेला आहे. आता हाताने छान असा मसाला आणि मिरची लसूण छान असं एक जीव करून घ्यायचं आहे. पूर्ण पीठ हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि असा गड्डा तयार करून घ्यायचा आहे. आणि गड्डा तयार करताना पाणी थोडं कमीच टाकायचं आहे आणि एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. पातळ पीठ नाही करायचं जास्त. तर बघा मी अशा प्रकारे घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे. आता याला तेल लावून ठेवायचे. तेल लावल्यामुळे छान असा मऊपणा येतो. आणि आता मी याला 2 तास झाकून ठेवणार आहे. आता आपण 2 तासानंतरच बघू. तर 2 तास झालेलेत. आता आपण बघू पीठ. तर बघा छान असं मऊ झालेलं आहे. आता आपल्याला हे पीठ कुटून घ्यायचे दगडावर. दगडावर कुटल्यामुळे खूप छान पीठ असं मऊ होतं. आता पहिले तेल लावून घ्यायचे. इकडे मुसळी घेतलेली मी, तिला सुद्धा तेल लावून घ्यायचं. तर बघा मी अशा पद्धतीने पूर्ण पीठ कुटून घेतलेलं आहे आणि छान असं मऊ पीठ झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, खूपच छान असं मऊ झालेलं आहे. आता आपल्याला पिठाला छान असं हाताने ओढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर बघा मी 2 भाग करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत पापडसाठी, म्हणजे लाट्या करून घ्यायच्या आहेत. तर आता आपल्याला जेवढा पापड करायचा तशा पद्धतीने लाटी करायची. तर अशा प्रकारे आपल्याला आता छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे. तर बघा मी अशा प्रकारे लाट्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हे एक एक पापडाचा लाटून घ्यायचं आहे. आता आपण इकडे पीठ घेत होतो. आता हे पीठ लावूनच पापड तयार करणार आहे मी. पापड लाटताना एकसारखा लाटायचा, जाड बारीक नको पाहिजे, एकसारखा पाहिजे.
आणि खूप छान लागतात हे पापड. उडदाचे पापड लसूण मिरची टाकून जर बनवले ना खूप छान लागतात. तर बघा अशा प्रकारे सगळे पापड आता मी लाटून घेणार आहे. खूप छान असा पापड तयार झालेला आपला लसूण मिरचीचा पापड. तर सगळे पापड मी आता असेच लाटून घेणार आहे. आपल्याला इकडे सावलीतच सुकवायचे पापड, उन्हात टाकायचे नाही. तर बघू शकता तुम्ही खूप छान असे पापड तयार झालेले आहेत. आता आपण 2 दिवस सुकवून घेऊ व्यवस्थित. सुकल्यानंतर बघू. तर बघू शकता तुम्ही पापड खूप छान असे तयार झालेले आहेत. मस्त एक नंबर पापड तयार झालेले. तर 2 दिवस छान असे सुकवून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला भाजून दाखवते. तर बघू शकता तुम्ही खूप छान असे पापड तयार झालेले आहेत आपले उडीद पापड. तर खूप छान असे पापड तयार झालेत आपले लसूण मिरची पापड मस्त. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.